तसं आणि हे जे आसाराम राठोड आहेत ह्यांच्यावर फावड्यानं मारण्याचा त्याला प्रयत्न केला. त्यांनी जर ते हे नसतं केलं तर त्या दिवशी अघटित घटना घडली असती. पण तरीही आपले जे बाजूचे काही शेतकरी आहेत हे महाराज होते त्यांनी सामोपचाराची भूमिका घेतली तिथं की चला बाबा आपल्याला वारंवार परंपरागत आहे, आपल्याला वारंवार शेतीच करायची, आपण शेजारी इथं असं काय करू नका. पण ते म्हणले आम्ही तुमचं आता लिकेज जोडूनच देणार नाहीत. बरं ते तर ठीक आहे, खाजगी पाईपलाईन तर तोडलीच. गुन्हा जर समजा एक शेतकऱ्याचा असेल तर 13 जणांची का तोडली, बाकीच्यांची का तोडली? ज्याच्याबरोबर तुमचं ते मतभेद झालते त्यांच्या बरोबर तुम्ही करायला पाहिजे होते. पण विनाकारण जाणीवपूर्वक त्रास देणं चालू करणे. गोरगरीब समाज आहे, कष्टकरी समाज आहे, फॅक्टरीला जाणारा समाज आहे आणि तिथून आल्यावर आपली कसं तरी उदरनिर्वाह करायला लागलाय. आता ह्याच्यामध्ये जे विरोधी म्हणजे दुसरे जे शेतकरी ते एकदम श्रीमंत शेतकरी, ते मोठमोठे बागायतदार आहेत, मोठमोठे जमीनदार आहेत आणि हे सगळे कष्ट करणार आहेत. तर त्याच्यामध्ये दुसरा बी एक घटक आम्हाला आता अनुभव आला आहे की त्या शेतकऱ्याला हे चांगले झालेले जमाना असं आमचं आता एक मत बनलंय आणि त्याच्यामधूनच त्या पद्धतीची भावना आली. पण तरी बी आम्ही इतकी सामोपचाराची भूमिका केली. 1 एप्रिलला आम्ही एसी दाखल केलेली. 1 एप्रिलला पोलिसांना सांगितलं. त्याच्यानंतर आपले गेवराईचे जे आमदार आहेत विजयराजे पंडित साहेब त्यांना आपले हे शेतकरी जाऊन भेटले, अमरशे पंडित साहेबांना जाऊन भेटले, सगळं कन्व्हिन्स केलं. पण विरोधी लोकांना त्यांच्याबद्दल जे सांगितलं की बाबा हे असं काय त्याला सपोर्ट करू नका अशा टाईपची एक भूमिका घेतली. त्याच्यानंतर हे सगळे शेतकरी गारंगे पाटलाला जाऊन भेटले. गारंगे पाटलाला सगळा मॅटर सांगितला. गारंगे पाटलाला उलट योग्य भूमिका घेतली की ते म्हणले बरोबर आहे, हे शेतकरी म्हणून आहेत म्हणले, तुम्ही इथं जातीचा मुद्दा आला नाही पाहिजे की ते शेतकरी, तुम्ही शेतकरी, तुम्हाला कायम तिथं राहायचं तर तुम्ही सामोपचाराची भूमिका घ्या. त्याच्यासाठी मध्यस्थीसाठी मग गारंगे पाटलांनी त्यांच्या लोकांना त्या लोकांकडे पाठवलं हिरला आणि डुब्याच्या, पण त्यांना सुद्धा प्रतिसाद दिला नाही किंवा त्याच्या लक्षात आलं की गारंगे पाटलाचा जर आपण फोन उचलला, गारंगे पाटलाचं जर आपण केलं ते प्रकरण मिटणार आहे असं त्यांच्या लक्षात आलं. मग गारंगे पाटील सुद्धा चिडले. त्यांनी सुद्धा म्हणजे भाषा म्हणले की ह्यांना ते वेगळेच दिसतात म्हणले, हे जरा ना ऐकण्यातले दिसतात. म्हणजे एवढं सगळं केलेले. त्याच्यानंतर कलेक्टरकडे आपण निवेदन दिले, एसडीएमला आपण बोललेलो, तहसीलदारला सुद्धा हे प्रकरण जेवढं शांत तेवढं जरी एकदा हे झालं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगून मी तहसीलदारनं त्याला वाळूच्या ठेक्यामध्येच ते ह्याच्यामध्ये पडलेलं आहे सगळं. पण या शेतकऱ्यासाठी त्याला काय पडलेलं नाही. अजिबात तहसीलदारचाच रोल आहे. तहसीलदार ह्याच्याच जिम्मेदार आहे. उद्या जर काय घडलं तर ह्याला रुईकर नावाचा जो तहसीलदार आहे तो जिम्मेदार राहणार आहे आणि त्याच्या विरोधात. आणि मात्र ह्याच्यात एक चांगली बाजू अशी की पोलीस प्रशासनानं जी खरी भूमिका आहे पोलीस प्रशासनाने घेतलेली, पोलिसाला नेमकं प्रकरण खरं कळालेलं आहे. आपले जे राहुल नावाचे जे नवीन आपले IPS आले त्यांचा पण रोल ह्याच्यात एकदम जे खरे त्या बाजूने, त्यांच्या खालचे जे ऍडिशनल आहेत त्यांचा पण जे रोल आहे तेच आहे. त्याच्यानंतर जे मंडळ अधिकारी त्यांचा म्हणजे सगळ्यांचा रोल एकदम व्यवस्थित आहे. पण जेवढ्या मतदारसंघातलं जे काय राजकारण आहे भांडणं लावण्याचं ह्याचं त्याचा आता आम्हाला कुठेतरी संशय यायला लागलाय की कोणत्या तरी एखाद्या आमदाराचा आता तिथं काही वेगळी पॉईंट जागा होईल की ह्या जे कष्टकरी समाजाला कसं हे करता येईल तर त्या पद्धतीचं चाललेलं. तर त्याच्यामुळे आमची अशी मागणी की माजलगावचे जे तहसीलदार आहेत ते जनतेचे नौकर आहेत. ते कोणत्या आमदाराचे नौकर नाहीत, कोणत्या खासदाराचे नौकर नाहीत, ते कोणाचे नाहीत, ते जनतेचे नौकर आहेत. जनतेच्या नौकरांना जनतेसारखं वागावं. त्यांच्या नावातच लिहिलेलं असते MPSC मध्ये पब्लिक सर्व्हिस, जनसेवक. तर ते जनसेवकाची भूमिका न घेता कोणत्या तरी एका राजकीय प्रेशरला दबे पडायला लागलेत. पण हे आम्ही अजून 2 दिवसात आमचा प्रश्न जर नाही मिटला तर आम्ही आमच्या पोटाच्या खळगीसाठी ह्याच्यासाठी कारण आम्ही ऊस जाऊ देणार नाहीत. तर तहसीलदारनं गुळमुळीत पत्र लिहिलं, हेरिंग ठेवतो. आता हेरिंग 15 दिवसांनी जर ठेवली तर 15 दिवसात तिकडून राहणार नाही ऊसाचा, अर्धा ऊस जावाला तिथं. आणि दुसरी गंभीर गोष्ट त्या हिरला आणि डोब्याचे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाची जी भारत निर्माणची जी पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची ती सुद्धा सोडून टाकली. आज त्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. पिण्याची पाईपलाईन तोडणं इतका गंभीर गुन्हा आहे तरी सुद्धा तहसीलदारनं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. आम्ही तक्रार देऊन तहसीलदारनं गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्या आणि सामूहिक गुंडगिरी ही झुंडशाही ही सगळ्याची गावाने बैठका व्हायल्यात. JCB साठी पैसे गोळा करायला ते पाईपलाईन तोडायला रोज गावाची बैठक होऊन ह्यांना कशा पद्धतीनं ह्यांचं ऊस सगळं नष्ट होईल ह्या पद्धतीचं नियोजन चाललेलं आहे. तरी आम्ही सामोपचाराची शेतकऱ्यांनी भूमिका घेतली. आपल्याला कायम राहायचंय, आपल्याला भांडणं करायची नाही, भांडणं केल्याने प्रश्न सुटत नसते. अशी एवढी भूमिका घेऊन जर मानत नसतील तर मग हे काय करणार हा प्रश्न आहे. आणि ह्याच्यात दोषी ही सगळी कल्पना माजलगावच्या तहसीलदारला दिलेली आहे.
कलेक्टर साहेबांनी बी त्यांना सांगितलेलं लक्ष घाला, पण माजलगावचे तहसीलदार ह्या मुद्द्याला गांभीर्याने घेत नाहीत. हा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. आणि 2 दिवसात जर आमची पाईपलाईन नाही बसली तर ह्याला जिम्मेदार तहसीलदार राहतील आणि लोकशाही मार्गाने आम्ही काय आंदोलन आम्ही सोमवारी तहसीलदार आणि यांना आम्ही करणार आहे, अशी आमची भूमिका आहे. पाईपलाईन कुठून केली? त्यांनी करून दिलाय आम्हाला ते लोकांनी सगळे आमच्याकडून पैसे देव करून घेतले, दिले ना त्याने गोळीत होते ना, आणि अजून गोळीतच आहे. पण आता कशामुळे केलंय आणि काय झालं त्यांच्या पोटात, काय गलत बिरी आली तेच काय कळा ना आम्हाला. काय म्हणून केलं? आणि 12 आहे. 12-13 पाईपलाईन नाही सगळं तोडून टाकलं. काय आता ऊस आहे, बाजरी आहे, बाजरी वाळून गेली, ढोरा जनावराला पाणी नाही प्यायला, काही नाही. हे जाणून बुजून केल्यासारखंच केलंय. पिण्याची सोय काय तुम्हाला? सोय नाही, ते नदीच पाणी आहे आम्हाला, पाईपलाईनीच. सगळं झालंय. उली तिली कुठे बोर फिर आहे, टंड्यामध्ये ते आटले गेले पाणी, काहीच नाही. जनावरात पाणी सुद्धा नाही प्यायला, अजिबात नाही, काहीच नाही. रडायला लागले लोक. हे सगळं तुमचं सुरळीत असताना हे कसं काय मदत? सुरळीत झालं, पण ते कशाने झालं, त्यांच्या पोटात काय आलंय आणि ते काहीच कळालं नाही आम्हाला. कशामुळे हाय काय आणि त्याच्या काहीच समजत नाही आम्हाला. दुसरं काय नुकसान नाही? दुसरं काय नुकसान, सगळं जळून गेले, काय करायचं आता? काय नाही नुकसान. त्यांच्या इथेच आम्ही रोजगार आहे, हमखास त्यांच्या इथेच कामाला असतात. मग त्याच्या आता काय झालं असेल, पोराचं झाड होतच असेल, त्याला त्याचा भाव किंवा शेजायला आहे आम्हाला. कधीच नाही काही काय झालं का म्हणजे? काही नाही झालंय. झाडाला काय आता होत असतं, पोरं सोरं भांडणं तंडणं काही होत असतं, त्याच्यामुळे आता असेल त्यांच्या पोटात काय तर त्याच्यामुळे धरून राहायचं. त्यांचीच गदवारी जाईल. त्यांचं जाईल सगळं. आमचे पोरं सतत त्यांच्या मजुरी आहे, त्यांच्या शेतात कामाला जातात आमचे पोरं सगळे. तेच उरपट आम्हाला तंडा बळ आहे का गाव बळ आहे, काय बळ आहे त्यांचं ते ऐकतात हे गव्हर्नमेंटला. गावाचे लोक कसं ऐकतात? मग हे असं काम करावं लागेल. व्हायला पाहिजे आता काय? आता काय नाही करायचं आम्हाला, फक्त आम्हाला पाईपलाईन आमच्या सारखी राहायला पाहिजे. पाईपलाईन जोडून द्यायला पाहिजे, पाईपलाईन जोडून द्यायला पाहिजे आणि हे नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे. आम्हाला काय करणार आहे, आम्ही गोरगरीब आहे. सरकारी माणूस तुम्ही आलता का? सरकार सगळे येऊ गेले, त्यांच्यासारखं होऊन जाते. त्यांच्यासारखं बोलून जाते. कसं करते पण काय करते आम्हाला सारखं बोलायला येतं तिकडं. आम्हाला काय कळत मान नजीन मान. आम्हाला आमच्या जातीचं धरलं ना त्यांनी, त्यांची जात मोठ नाही तेव्हा ते बोलत ते सारखे झाले त्यांचे. मग हे कसं करायचं? तुम्ही आता कामाला जातात, मुलांचा कुठेतरी वाद झाला असेल? वाद झालं, बाया पोरायचं झालं, त्यांचे असतात गरीब पोरं मागे असतात त्यांचे. आमच्या बाया कुरबायला त्यांच्या इथं पुढे असतात आणि ते मागे उभा राहून असतात. मग आता काय केलं असेल, बोलले असेल पोरं सोरं कुणी, बाया पोराला कुणाला बोलले काही म्हणले असेल, चांगले असेल त्यांच्या मोबाईल असं फिरत. पुढे बा कामाला लावतात असं मोबाईल घेऊन उभा राहतात माग. मग काय म्हणून तिने जर म्हणायला गेले, काय बोलायला गेले, भांडायला जनगरासारखी गोष्ट नाही. मग हे असं जर करायला लागलं, मग हे अचानक आम्हाला काहीच कळलं नाही कसं काय झालं, कसं काय झालं, असं व्हायला लागलं. प्यायला पाणी नाही, आम्ही राहिला आता मग प्यायला पाणी नाही, प्यायला नाही, जनावराला नाही, कशालाच पाणी नाही आम्हाला. आता पिकाचं तर नुकसानच झालंय. नुकसानच झालं, वाळून गेलं सगळं. ऊस पाईपलाईन फुटलेली महिना 6 महिना झाला. 6 महिना झाला. बर. मग आता काय म्हणजे 6 महिना होऊन दे, कोणी गावातलं सरपंच कोणी नाही, कोणीच आमच्याकडे नाही. सगळे ते पैसेवाले आहेत, ते पैसे खाऊन त्यांना पैसे दे, त्यांचे सारखेच केले. आमदाराचा दबाव त्यांना. ते आमदार त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे असं व्हायला लागलंय. आणि आमचं गरीबाचं कोण आहे आमच्याकडं? आम्ही ऊस कामदार. काय व्हायला पाहिजे आता आम्हाला पाईपलाईन जोडायला पाहिजे, दुसरं काही नको आम्हाला.
हा आमची भरपाई देते ना, भरपाई देते. सगळं निश्चित आहे. मी सांगतो तुम्हाला, ही सगळी जी काय परिस्थिती आहे, हे सगळ्या इथं आलेल्या आहेत, उपोषणाला बसलेत कोरेसर, हे सगळे तुम्हाला मी दाखवतोय. सध्याची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती खूप नाजूक आहे. उन्हाचा पारा सध्याला महाराष्ट्रामध्ये 42च्या पुढे आहे. सध्याला तिथं जनावराला प्यायला पाणी नाही आणि माणसाला तर पाणीच प्यायला नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी मध्ये आहे. आता हे जे प्रकरण घडलेलं आहे, तर हे प्रकरण कुठंतरी तहसीलदारने जाऊन तिथं मिटवणं गरजेचं असतं, त्यांची भूमिका असते. मात्र आज जवळपास 1.25 महिना होत आहे, तरी त्या ठिकाणी कुणी म्हणजे गेलंच नाही. आणि त्या ठिकाणी उगाच तात्पुरतं काहीतरी गेलं म्हणून गेलं आणि काहीतरी केलं, असं एक ग्रामीण भागात मन आहे, त्या पद्धतीने ते जाऊन आलेले आहेत. मात्र जी ठोस भूमिका घ्यायची असते ती अद्यापर्यंत घेतलेली नाही. आता एकत्रित हे प्रकरण नेमकं काय, हे सगळं गोष्ट आपण या चर्चेतून आजच्या बायटूब मधून समोर आलेला आहे. तर आता आपण त्यांच्या शेतामध्ये जो उभा ऊस आहे वाळलेला, त्या ऊसाची आपण सत्य पडताळणी करणार आहोत. आणि जे शेतकरी बिचारे कष्ट करणारे जे लोक आहेत या ठिकाणी आहेत, त्यांना न्याय कसा मिळेल हे आपण प्रकरण लावून धरूया. PNTV मराठीसाठी सुहास बोराडे, माजलगाव, बीड.